बोंधू अशोक खरातला 26 मे पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात खरात ईडीच्या ताब्यात आहे। बोंधू खरातचा पाय त्यामुळे आणखीन खोलात गेलाय। अशोक खरात कोर्टात पहिल्यांदाच बोलला। समता पतसंस्थेच्या मॅनेजरला माझ्याकडच्या पैशांची माहिती दिली असता त्यांनी वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे ठेवायला सांगितले। 9% व्याज मिळतं असं सांगून मला पैसे ठेवायला सांगितले असं खरात म्हणाला। सर्व खात्यांना वारसदार करण्याचं कारण काय असाही कोर्टाने प्रश्न विचारला। त्याबद्दल मला काहीच माहिती नाही असं खरातने कोर्टात उत्तर दिलंय। आज एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनं त्यांची कस्टडी 10 दिवसाची मागितलेली होती। एन्फोर्समेंट डायरेक्टरेटच्या वकिलांनी पण त्यांची बाजू मांडली। आम्ही अशोक खरात साहेबांची बाजू मांडलेली आहे। कोर्टानं दोन्ही बाजूचा हे आर्ग्युमेंट्स लक्षात घेता त्यांना 10 दिवसाची त्यांनी कस्टडी मागितलेली होती, पण ती कोर्टानं तरी आत्ता तरी नामंजूर केली आहे आणि 6 दिवसाची म्हणजे 26 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट कस्टडी दिलेली आहे। आणि आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्याला अपडेट देतात। नंदकिशोर, कोर्टात काय काय घडलेलं आहे? नक्कीच खरं तर पहिल्यांदा जे आहे ते आयोना बोलायची संधी जी आहे ती कोर्टाने दिलेली आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र आयोनं जे आहे ती 10 दिवसांची कोठडीची जी आहे ती मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळत होती। त्यानंतर जे आहे ते ईडीचे जे वकील आहेत त्यांनी वेगवेगळी जी माहिती आहे ती समोर ठेवलेली आपल्याला पाहायला मिळत होती। जवळपास 60 अकाउंट जे आहे ती ओपन करण्यात आल्याची सुद्धा जी माहिती आहे ती ईडीच्या वकिलांकडून देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत होती। आणि वेगवेगळे जे फोन आहेत त्या फोनच्या थ्रू अनेक जे आहे ते ट्रान्झॅक्शन झाल्याची सुद्धा माहिती कोर्टासमोर ईडीच्या वकिलांनी ठेवली। एकंदरीत जर पाहायला गेलं तर 32 लाख रुपये जे आहे त्या कल्पना खरात ज्या बायको आहेत अशोक खरातच्या त्यांचे ट्रान्झॅक्शन झाल्याची सुद्धा माहिती समोर आणली। त्यानंतर 70 मालमत्ता अशा ज्या आहेत त्या ईडीला ज्या आहेत त्या मिळालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे 70 ज्या मालमत्ता आहेत त्या ईडीने शोधलेल्या आहेत आणि त्याच्या संदर्भात चौकशीसाठी 10 दिवसांची जी मागणी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत अशोक खरात जे आहे त्याला खरं तर हे महत्वाचं मानलं जाते। खरं तर अशोक जे आहेत त्याला पहिल्यांदाच कोर्टाने जे आहे ते बोलायची संधी दिलेली होती। त्यामुळे अशोक खरात त्याला वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते विचारण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। माझ्याकडे जे पैसे आहेत ते मी समता पतसंस्थेच्या मॅनेजरला सांगितलं होतं की वेगवेगळे जे आहेत ते ट्रान्झॅक्शन करावे आणि व्याजापोटी 9% आपल्याला व्याज मिळणार होतं आणि त्या हव्याच्या पोटी करता मी संपूर्ण जे पैसे आहेत ते ठेवले अशा पद्धतीचं जे स्टेटमेंट आहे ते अशोक खरानं पहिल्यांदाच कोर्टासमोर ठेवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। कोर्टानं पुन्हा एकदा प्रश्न केला होता की तुम्हाला सगळ्या अकाउंटचा नॉमिनी करण्याचं कारण काय असा जेव्हा प्रश्न कोर्टाने केलेला होता तेव्हा अशोक खरानं त्याबद्दल मला काही माहिती नाही, तपास झाला आणि आता आवारे जेलमध्ये आहोत एवढंच त्यानं जे आहे ते स्टेटमेंट कोर्टासमोर दिलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आणखी एकूण 6 दिवसांची कोठडी जी आहे ती कोर्टाने दिलेली आपल्याला पाहायला मिळते। 10 दिवसांच्या कोर्टाची 10 दिवसाची मागणी जी आहे ती ईडीने केलेली होती, मात्र त्यापैकी 6 दिवसांची म्हणजे 26 तारखेपर्यंत आता अशोक खरातला ईडी कोठडी जी आहे ती मिळालेली आपल्याला पाहायला मिळते। नंदकिशोर, धन्यवाद या माहितीबद्दल।